नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. गावी आलो आहे. जुलै बहुतेक संपले, आता ऑगस्ट चालू झाला आहे आणि गावचं वातावरण एकदम सुंदर झालं आहे. आलो तर असं असं एक धावती भेट होती गावची आपली. मागे आपलं घर आणि हा सुंदर असं वातावरण गावचं. आता पुढे आम्ही नदीवर चाललो आहे जरा. नदीवर जाऊन बघूया. इथे मासे काय पकडणार नाही आहोत, कारण की मासे पकडायला मी काय आणलेलं नाही. यायचं होतं गावी भरपूर दिवस. जून महिना आलो होतो, त्यानंतर यायला नाही भेटलं होतं. म्हटलं ऑगस्ट तरी चालू झालं आहे, म्हटलं येऊया आणि आलो आता. धावती भेट आहे, असं काहीचं वातावरण आहे गावी. आता सगळीकडे हिरवंगार झालं आहे. बॅक साईडला आपलं इथे घर दिसत नाही आता, पुढे आलं. सुंदर सगळीकडे आपलं हिरवंगार आहे. कोकणात एकदम पाऊस पडला की सगळं हिरवगार होऊन जातं. बऱ्याच ठिकाणी अळूची भाजी आली. आता यामध्ये रानभाजी सुद्धा येतात, पण रानभाजीमध्ये मला काय एवढं असं माहिती नाही, कारण की मी आपण सुद्धा जस्ट एक फेरफटका मारायला चाललं. आमचा स्टॉप ठीक आहे, ही शाळा इथली ठीक आहे, मराठी शाळा, प्राथमिक शाळा, शाळा नंबर 1. आणि ते माझ्या भावाचं घर तिथे. ते खाली एक छोटासा ओढा आहे, तर पावसाळ्यात पाणी खूप येतं, ते बघण्यासाठी आम्ही चाललो. पुढे आई आहे, सुनीता आहे, ध्रुव आहे. ते एक फणस होता, फणसाला ह्या फणसाला खूप, माझं फणस आहे ना, याला खूप फणस लागले होते, संपले होता. आणि हे खूप जुनं झाड आहे ते वडाचं. खाली आपल्या पाईपलाईन जे आपल्या घरासमोरून होते. आणि पावसाने ठिकठिकाणी पाणी, इथे पण एक छोटा झरा निर्माण झाला. आपल्याला ठिकठिकाणी पाण्याची जरा पाहायला मिळतं. आता पण खूप स्वच्छ असेल, बाकी लोक पितात सुद्धा पाणी, त्याबद्दल थोडंसं व्यवस्थित असेल. ज्या ठिकाणी व्यवस्थित असतं तिकडचे लोक ते पाणी प्यायला सुद्धा वापरतात. म्हणजे आता इथलं कोणी पाणी पिणार नाही म्हणा, पण काही काही ठिकाणचे लोक पाणी पितात, कारण की निर्मळ असतं पाणी. पाण्याचा हा जो फ्लो आहे, हा जो पाण्याचा फ्लो आहे बघा, इथपर्यंत आलाय खाली. तिकडे वरती होता ना, वरपासून दिसता नाही, इथून चालू झालेला तो असा वाहत 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 खाली असा इथून येऊन इथपर्यंत वाहत चालला होता. इथे एक अनंताचं झाड आहे ना, बघा इथे अनंताचं झाड पण आहे. फुलं पण लागलेली नाही असलं पण. मला पण माझ्या घराच्या जवळ एक लावायचं आहे अनंताचं झाड. पाण्याचा आवाज बघा. तिथून पुढे आल्यावर ना इकडे सगळ्यांनी शेती झाली, शेतीसाठी भात लावला इकडे. तेच पाणी इथे पुढे चाललंय वाहत वाहत. काय इथे दिसतंय ना, जे आपण पाणी वरून पाहिलं तेच पाणी असं खाली. आता सगळ्यांनी पाठ काढलेले असतात ना, लोकांना पाणी लागतं त्यासाठी इथे. आणि सगळी भात शेती आहे. रस्त्याच्या आजूबाजूला खूप अळूची झाडं, अळूची भाजी खूप आली इथे. आणि बघा हे सगळं शेती, भात शेती आहे पूर्ण. भरपूर ठिकाणी लोकांनी भात शेती करणं बंद केलं, पण काही ठिकाणी लोक अजूनही भात शेती करतात आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. ही आमची इकडे पुढे बॅक साईडला ही शिंदेवाडी, इकडे शिंदेवाडी. इथे बघ हा स्टॉप आहे, इथे इथे शिंदेवाडीचा स्टॉप आहे आणि समोर रस्ता आहे.
आणि खाली पुढे हा छोटासा ओढा म्हणता येईल. त्यावरून एक ब्रिज केला कारण की त्याच्यात पाण्याचा पुढे जास्त असतो. तर इथे मुलं बहुतेक मासे पकडतात. जाऊया आपण पुढे तिथे. हा ब्रिज आहे छोटा. चोर वगैरे आले सगळे लोळले पाहिजे. ते खाली मी मागे झाड अनंता झाड काढत होतो. तो पडलो जोरात रगडलो. सगळे हसतायत जोर आणि मला वाचवायला आई आली तर आई पण रगडली. आता छोटासा इथे ओढा आहे, आपण बघूया. ते पाणी वरून पूर्ण डोंगरातून येतं, त्यामुळे इथे जास्त मोठा असा पाण्याचा फ्लो जास्त इथे असतो. आपण पाहूया आता. एवढ्याबद्दल बोलतो हाच आहे. त्याचा फ्लो ह्या पूर्ण डोंगरातून वरून डोंगरातून खाली पाणी येते. त्याचा फ्लो बघा. हे ॲक्च्युली पाणी पावसाळ्यात पाऊस 2-3 दिवस कमी आहे म्हणून त्याला पाणी खूप असतं. खाली लोक भरपूर लोक खाली उतरतात नाही. आपण पण उतरता आलाच नाही. आपल्या गावातलं जाणकार कोण नाही. माहिती होतं आई आणि सुंदर जिल्हा आहे. ब्रिजच्या दुसऱ्या साईडला सगळी भात शेती आहे इथे. पाण्याचा फ्लो बघा. तिथून खाली आपण जाऊ शकतो. खाली जाऊन मस्त असेल भात शेती. मस्त काम वातावरण सगळीकडे हिरवगार झालं त्याने. छान असं क्लायमेट क्रिएट झालं. सगळ्यात वरती पाऊस आहे. पाऊस येतो सुंदर वातावरण झालं. मस्त थेट आमच्या घराकडे गेला आणि हा सरळ इथून गेला हा चांदेराई. सुनीता हे बसली आहे. मी इथे कशाला बसली, ज्या जागी दिसतो तिथे बसली. छान असं वातावरण आहे गावाला. ब्रिज जो आता आलो, ब्रिजवरून पुढे एका ठिकाणी जाऊया आपण. तिकडे जिकडे गणपती विसर्जन करतात तिकडे पण आपण जाऊया. ब्रिजची हाईट बऱ्यापैकी आहे. इथे नेटवर्क पण छान आहे. ते आमच्या इथे नेटवर्क नाही आहे. ब्रिजच्या इथे आलो आणि इथे सायाचं झाड घेतलं नाही तर मस्त आहे. सायाचं झाड आहे ते मस्त वेगळी मोठं मोठं. सायाच्या झाडाचं लाकूड वापरलं जातं. चांगलं एकदम स्ट्रॉंग लाकूड असतं. जुनं घर आहे गावचं. घर फार कमी बघायला मिळतं. तरी आहे जुनं घर. झाड नाही तिथे बंद आहे. जुनी घराची भरपूर कमी बघायला मिळतात आपल्याला. चांदेराई 2 किलोमीटर अंतरावर आहे. चांदेराई जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावर आहे. लोकांनी शेती कमी केली ना, त्यामुळे विरोधी जास्त दिसत नाही. काका आहे सरला घेऊन आले. पुढे शिळ्या मेंढ्या पण आहे त्यांच्या. नुसती गरज नाही, शिळ्या मेंढ्या सुद्धा नाही पाळले. यासाठी गुरु नाही गुजरात. आमच्या आजोबा असताना ह्या गोष्टी आम्ही बरं चांगल्या प्रकारे अनुभवले. आईचे बाबा माझे. आता ह्या गोष्टीचं अप्रूप वाटतं कारण की आता भरपूर कमी बघायला मिळते ना. तर आता जास्त मला गुरु लोकांनी सांभाळणं कमी केलं प्रमाण. चालत चालत चाललो आहे थोडंसं पुढे. इथे पुढेच गणपती विसर्जन करतात तिथे चाललो आहे आपण. गणपतीमध्ये काय मला इथे पॉसिबल होत नाही. कुठे एका ठिकाणी भात शेती करतात लोक. पाहायला बघायला मिळालं सगळं भात शेतीचा एरिया आहे. तिथे भात शेतीची तयारी चालू आहे. मस्त सुंदर वातावरण झालं. त्याच्या बाजूला हा
बाजूला एक छोटासा ओढा आहे. त्यातून तरी पण आपल्याला भरपूर ठिकाणी असे ओढे पाहायला मिळतात. दिसतं ना आपल्याला हे भातशेतीचं काम झालं होतं. सतत आपल्याला असे आता आपल्याला भरपूर ठिकाणी आपल्याला असे ओढे पाहायला मिळतात. एक मुलगा बाजूला ओरडतोय. कशासाठी ओरडतोय माहिती नाही. छान असं वातावरण झालंय. मुलांची मजा चालली. म्हणजे छान आहे पाण्याला क्लीन व्हायचं. पुढे पण अजून एक ओढा आहे. छान असा ओढ्याचा पण ओढा पाहणार त्याच ओढ्यामध्ये गणपतीचं विसर्जन होतं. मला एक्झॅक्टली माहित नाही. मला ते बाबा म्हणाले होते, शिंदे बाबा आहे त्यांच्या गावातले, ते मला बोलले होते की इथे विसर्जन होतं आणि पाणी खूप असतं. हा, या पाण्याला आवाज पण खूप येतोय. पाहूया आपण. तिथून आवाज येतोय. ऍक्च्युली पाण्याचं प्रमाण आता कमी आहे. पावसाळ्यात खूप प्रमाणात येतं आता. आपण जरा हा? तुम्ही हळू घ्या तर तुम्ही रगडा करत. पाय भिजवून तुम्ही काय करत पाय भिजाय जाय इकडे ना कर ना आपला मुंबईत करायचं छत्री पकडा वगैरे कशाला दाबात त्यांनी काय केलं आईने मासे पकडायची काठी केली असती. मासे याला मासे लागले तर बघायला नको. गांडूळ आहे आपल्याकडे फर्स्ट टाइम पावसाळ्यात गावी आलो असं. आता घर झालं त्यामुळे कसं वाटत नाही. येतो आम्ही इथं. आता पुढल्या महिन्यात परत येणार. छान असं वातावरण झालंय. खूप आता पाण्यात मजा करून झाली. आता निघतोय घरी परत. आणि इथे त्या पाण्याचा जो फ्लो आहे ना, आपण तिथं माझा थोडी एन्जॉयमेंट केली. त्याचा पाण्याचा फ्लो ब्रिजच्या पलीकडे म्हणजे रस्त्या खालून गेले पाणी हे. मी बहुतेक म्हणतात ना, रस्त्या खालून पाणी फ्लो गेलं आणि आज थेट गेला दुसऱ्या साईडला बघा. त्या पाण्याचा फ्लो पाण्याचा आवाज जातो नाही. आवाजावरून तुम्हाला अंदाज येत असेल की पाण्याचा फ्लो किती आहे. ऍक्च्युली खालच्या साईडला तिकडे तिकडे आपल्याला जाता येणार नाही, त्यामुळे आपण खाली उतरत नाही आहोत. ठीक आहे, आता आपण परत घरी जाऊया. आई टाकायची भाजी काढते. टाका बघा टाकायची भाजी खायची वर्षात नाही. टाकायची भाजी काढते. होतो घरी परत, पण आई बोलली रिक्षा पकडून चांदेऱ्यात जावे. पण चांदेऱ्यात आलं. चांदेऱ्याची मोठी नदी आहे. तर असं इतर वेळेस पाणी खूप कमी असतं, पावसाळ्यात पाणी खूप असतं. आणि कधी कधी इथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथपर्यंत पण पाणी येतं. आपण बघून पाहूया. कित्येक लोक मासेही पकडतात. भाऊने एक मासा पकडला इथे.
हो कोणता मासा आहे हा? कोणता? लालबुग. भाऊ इथे मासे पकडते. ठीक आहे, आवड आहे म्हणून मासे पकडतात. हो, तो मासा दाखवून जा, कोणता मासा आहे बघू चालेल. काय 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 नाव आहे त्याचं? काळबुन. काळबुन. एक मिनिट हो. कुठे आहे बाबू तो मासा? दिसत नाही तुझं आतमध्ये. हा मासा एक काळबुन म्हणून मासा. मला मच्छरला घाण चावला बाबा. आपण ब्रिज वरून आलो तिथून असं आणि आता आपले मासे एकच मासा आहे आतमध्ये. आनंद वेगळाच आहे मासे पकडायचा. आपण आलेल्यावर लागलं. पावसाळ्यामध्ये ही नदी पूर्ण भरते आणि पायथ्याजवळ हा ब्रिज पूर्ण पाण्याखाली जातो. म्हणजे केवढी नदीला पाणी असेल याचा आपण अंदाजही करू शकत नाही. एवढी पूर्ण नदी आहे. ब्रिज पूर्ण पाण्याखाली. माझा ब्रिज पूर्ण पाण्याखाली जातो. बघू कधी आपल्याला असा हा अनुभव सुद्धा एक्सपिरियन्स करता आला तर पाहायला आपण येऊ. चला आता आपण निघतोय आणि संध्याकाळची वेळ आम्हाला परत पण जायचं आहे मागे. आपण भेटली पाहिजे. पुढचं अंतर कापायचं आहे. आपण पहिले पण चांदेरीतले काही व्हिडिओज बनवलेले आहेत. नवीन जीर्णोद्धार झाला होता तिथे आपण गेलो होतो. तो पण आपण व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओला सुद्धा आपले चांगले व्ह्यूज आले होते. बघून चालला बाबा. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा. तुमच्या चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. भावाच्या घराजवळ आलोय. ते एक छोटासा कारखाना आहे. गणपती बाप्पाची मूर्ती इथे म्हणतात. म्हणजे गावातल्या सगळ्या मूर्ती इथेच म्हणतात. अशी काही तयारी चालली आहे आता. गणपती उभे आणले ना. ही मातीची मूर्ती आहे ना. ती पण मातीची. इथे काम चाललंय मातीच्या मूर्तीचं. आमच्या घराजवळ एक कार्यशाळा आहे. तर ते काम चालू आहे सगळं. मुंबई आली काल रात्री. काल संध्याकाळी आलो आम्ही. लेटच झालो, 9:30 आलो. आजचा दिवस आहे. ते दोघं पण करतात बाबा. नमस्कार. नमस्कार म्हटलं. नमस्कार. बरे आहेत ना? बरे बरे. या या काढ चप्पल आहे. यात ना. चहा वगैरे काय? नाही हा? चहा वगैरे काय घेताय? नाही राहू द्या. चहा म्हटलं घेताय का? सगळ्या मुद्दे आपण पेटवून आणतो ना.
फक्त मातीच्या इथे बनवता काय बनवत ना? सगळ्या मूर्त्या सगळ्या पेरून आणल्या त्यांच्या पद्धतीने ते रंगकाम करतात आणि मातीच्या मूर्ती जे आहेत ना इथे बनवतात. साडेसात वाजले. आई पण आल्या. सगळ्या मातीच्या मूर्त्या इथे बनवल्या जातात. तिचा पाठी असतो. त्यांचे जे मेन प्रोप्रायटर त्यांचं नाव श्री संजय शिवराम शिंदे चैतन्य आर्ट्स. असं काहीसं आता संध्याकाळचं वातावरण आपल्या घराकडचं. आणि आता आलोय घरी परत. चांदेऱ्यातून आलो. चांदेऱ्यात जायचं नव्हतं ॲक्च्युली. आई म्हणाली जाऊया म्हणून आलो. म्हटलं ठीक आहे. चांदेऱ्यात गेलो, थोडंसं काही वस्तू घेतल्या आणि आलो परत. आई थांबले ते शिंदे बाबांकडे. ते आता तिकडून काम आटपून येईल इकडे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटू अशी छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.